नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र हो, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे RBC एज्युकेअर ऑनलाईन पोर्टल. आज आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशन नावाच्या टॉपिक बद्दल पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, न्यू ऑफस्प्रिंग किंवा न्यू जनरेशन ज्या पद्धतीनं जन्म घेत असते त्यामध्ये येणारे जे सर्व कॅरेक्टर्स आहेत त्यावर स्टडी सर ग्रेगर जॉन मेंडल यांनी जी केली होती त्याबद्दल या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळालेली आहे. प्रिय विद्यार्थी मित्र, हेरिडिटी मीन्स द ट्रान्सफर ऑफ जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. विद्यार्थी मित्र, यामध्ये आपणास एक गोष्ट अत्यंत महत्त्वानं लक्षात ठेवायची आहे. यामध्ये सांगितलेले आहे कॅरेक्टर ट्रान्सफर होत आहेत एका जनरेशन मधून नेक्स्ट जनरेशन मध्ये. असं नाही म्हटलं गेलेलं आहे की एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये. विद्यार्थी मित्र, पॅरेंट्स मधून जे कॅरेक्टर समोर ट्रान्सफर होत असतात ते नेमके समोरच्याच जनरेशन मध्ये जात असतात, जे की सिक्वेन्सली त्यानंतर लगेच येत असेल. विद्यार्थी मित्र, याची डिफाईन जर आपण पाहायची झाली तर हेरिडिटी मीन्स द प्रोसेस ऑफ द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग किंवा पॅरेंट्स टू न्यू जनरेशन, नेक्स्ट जनरेशन या पद्धतीची काही एक्सप्लेन करू शकतो. समोर दिलेल्या चित्रामध्ये आपण पाहू शकतो की ह्युमन मध्ये काही बेसिक कॅरेक्टर्स आपल्याला दिलेले आहेत ज्याची यामध्ये स्टडी केल्या गेलेली आहे. त्यानंतर याची समोरची स्टडी सेक्स डिटर्मिनेशन या टॉपिक बद्दल काही केली गेली आहे. त्यामध्ये आपण या चॅप्टर मध्ये समोर जाऊन क्रोमोझोम नावाचा जो टॉपिक घेणार आहे त्यामध्ये डिटेलमध्ये बोलूच. तर विद्यार्थी मित्र, हेरिडिटीची ही डिफाईन आपण लर्न करून घ्यावी. ते अत्यंत महत्वाची आहे, एक्झाम मध्ये 1 मार्क साठी विचारू शकतात. विद्यार्थी मित्र, हेरिडिटीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला गेलेला आहे त्या शास्त्राला जेनेटिक्स असं म्हटलं गेलेलं आहे. जेनेटिक्स डिफाईन जर बघायची झाली तर काही या पद्धतीची सांगू शकतो आपण. जेनेटिक्स इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग इन द फॉर्म ऑफ जीन्स. विद्यार्थी मित्र, यामध्ये जीन्स या शब्दावर फार भर दिलेला आहे. जीन्स अगोदर ज्यावेळेस सुरुवातीला याची स्टडी केल्या गेली त्यावेळेस जीन हा शब्द अस्तित्वातच नव्हता. याला मेंडेल यांनी फॅक्टर असं काहीतरी संबोधले होते. नंतर आताच्या काळामध्ये आपण याच फॅक्टर्सला जीन असं संबोधतो. जीन इट इज नथिंग बट द सेगमेंट ऑफ DNA. विद्यार्थी मित्र, हे काही या पद्धतीने एक्सप्लेन केलं गेलेलं आहे की आपला जो जेनेटिक मटेरियल ज्याला आपण DNA असं म्हणत असतो यावर जो सेगमेंट आहे जो प्रत्येक कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल असतो त्याला यामध्ये जीन असं दर्शविले गेलेले आहे. नेक्स्ट टॉपिक क्रोमोझोम. क्रोमोझोम नावानिशी जर पाहायला गेलं तर क्रोमोझोम याला कलर बॉडी असंही म्हणू शकतो आपण. क्रोमो इंडिकेट करते कलरला, झोम्स मीन बॉडी. म्हणजे या शब्दाचा जर आपण तसा अर्थ काढायला गेलो तर याचा अर्थ असा आहे की आपल्या सेलमध्ये न्यूक्लियसच्या जो जेनेटिक मटेरियल म्हणजे DNA आहे यामध्ये स्टेन दिल्यानंतर जी बॉडी कलर पकडते, जे स्टेन घेते त्याला आपण क्रोमोझोम असं म्हणू शकतो. परंतु याची जर सायंटिफिकली डिफाईन पाहायची झाली तर क्रोमोझोम म्हणजे इट इज अ व्हेइकल वाहन. इट इज अ व्हेइकल फॉर द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॅरेक्टर वन जनरेशन टू द नेक्स्ट जनरेशन. म्हणजे आपण या अगोदरच्या हेरिडिटीच्या डिफाईन मध्ये पाहिलं होतं की कॅरेक्टर ट्रान्सफर होतात म्हणजे काय, आपण दुकानातून सामान आणल्याप्रमाणे असेल का? नाही. कॅरेक्टर ट्रान्सफर होतात यामध्ये खूप सारी मोठी एक किचकट अशी प्रक्रिया आहे. त्यामध्ये आपण सेल डिव्हिजन नावाच्या टॉपिक मध्ये ते डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. पण इथं जे क्रोमोझोमची आपण स्टडी करणार आहोत यामध्ये आपण क्रोमोझोमला
ते कॅरेक्टर समोरच्या जनरेशन मध्ये घेऊन जाणारं एक वाहन किंवा व्हेइकल असं संबोधू शकतो. बघा विद्यार्थी मित्र, क्रोमोझोम जे की कॅरेक्टर समोर ट्रान्सफर करण्यासाठी मदत करत असतात, हे ऍक्च्युअली डीएनए आपला सुपर कॉइल झाल्यानंतर बनलेलं एक स्ट्रक्चर आहे. चला तर आता आपण सुरुवातीला त्याचे टाइप्स बघून घेऊया. क्रोमोझोम वेगवेगळ्या बेसिसवर अलग अलग टाइप मध्ये क्लासिफाईड केल्या गेलेल्या आहेत. जसं स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम जर पाहायला गेलं तर यामध्ये तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतच असेल की याला 2 आर्म आहेत. त्या आर्मच्या मधामध्ये एक कॉन्स्ट्रिक्शन आहे. ह्या कॉन्स्ट्रिक्शनला आपण सेंट्रोमियर असं म्हणत असतो. विद्यार्थी मित्र, या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसारच क्रोमोझोम 4 वेगवेगळ्या वर्गामध्ये क्लासिफाईड केल्या गेलेल्या आहेत. समोरच्या डायग्राम मध्ये आपण पाहताय की क्रोमोझोमचा जो सेंट्रोमियर आहे तो एक्झॅक्ट मिडल म्हणजे मधात आहे, ज्यामुळे क्रोमोझोम 2 सारख्या विभागात क्लासिफाईड झालेले आहेत. यामध्ये जो सेंट्रोमियरची पोझिशन आपल्याला मिडल मध्ये दिसते, यावरून त्या क्रोमोझोमला मेटासेंट्रिक असं आपण नाव दिलं आहे. समोरच्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे की जे सेंट्रोमियर आहे त्याची पोझिशन थोडी मिडल सोडून एका साईडला झुकलेली आहे, त्यामुळे आपण याला सब मेटासेंट्रिक म्हणत आहे. तिसऱ्या डायग्राम मध्ये आपल्याला दिसत आहे की सेंट्रोमियर आणखी टोकाकडे जात आहे, पण अजून तो पूर्ण टोकापर्यंत पोहोचलेला नाही. त्या कंडिशन मध्ये आपण क्रोमोझोमला ॲक्रोसेंट्रिक असं संबोधित करत असतो. आणि शेवटचा यामध्ये सेंट्रोमियर पूर्णपणे टोकावर गेलेला असते, त्याला आपण टिलोसेंट्रिक असं नाव देण्यात आलेलं आहे किंवा असं आपण संबोधित करीत असतो. विद्यार्थी मित्र, हे जे क्लासिफिकेशनचे 4 प्रकार आपण क्रोमोझोमचे पाहिले, हे त्याच्या सेंट्रोमियरच्या पोझिशन नुसार आपण क्लासिफाईड केले. पण नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण त्याच्या कॅरेक्टर्स नुसार की तो नेमकं काम काय करतो यावरून आणखी क्रोमोझोमला आपण स्पेशल क्रोमोझोम किंवा सेक्स क्रोमोझोम असंही म्हणतो. विद्यार्थी मित्र, क्रोमोझोमचा नंबर प्रत्येक स्पीसीज नुसार ठरलेला असतो. तो प्रत्येक स्पीसीज मध्ये कुठेही गेलो आपण युनिव्हर्स मध्ये तरी तो कॉन्स्टंटच राहतो. जसं की ह्युमन म्हणजे आपण जे आहे, आपल्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 आहे. तर जगाच्या पाठीवर आपण कुठेही गेलो, कोणताही ह्युमन घेतला तर त्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर 46 असाच आपल्याला पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्र हो, या 46 पैकी 44 जे आहेत ते आपले बॉडी कॅरेक्टर कंट्रोल करण्यासाठी किंवा आपल्या शरीरामधले बाकीचे कॅरेक्टर साठी रिस्पॉन्सिबल असतात. परंतु 2 स्पेशल वाले ज्याला आपण या टॉपिक मध्ये पाहणार आहे ते सेक्स डिटरमाइन करत असतात. जसं की ह्युमनचं एक्झाम्पल घेतलं तर एक्स आणि वाय हे 2 क्रोमोझोम आपण सेक्स क्रोमोझोम मध्ये टाकत असतो. यामध्ये आणखी एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट एक आहे की जर क्रोमोझोम बद्दल बोलत आहे तर एकच क्रोमोझोम ट्रान्सफर नाही होत, तर क्रोमोझोम नेहमी किंवा जीन्सची जी आपण आहे ना त्याची पेअर केलेली असते, ज्याला आपण अलील म्हणतो. हे जेनेटिक्स मध्ये समोर आपण पाहणारच आहोत. परंतु इथं लक्षात ठेवा की जर एक्स एक्स अशी पेअर जर दिसत असली तर त्यामध्ये ते जे ऑफस्प्रिंग आहे ते गर्ल किंवा मुलीमध्ये तयार झालेलं असते. आणि एक्स आणि वाय असं जर आपल्याला कॉम्बिनेशन किंवा पेअर सापडत असेल तर त्याला आपण बॉईज किंवा मुलगा असे म्हणू शकतो. विद्यार्थी मित्र, या चॅप्टरचा इथं हा अर्धा सिलेबस कंप्लीट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. या चॅप्टर मध्ये नेक्स्ट जे 2 टॉपिक आहे त्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की मेंडेल्स यांनी स्टडी केल्यानंतर काही स्टेटमेंट दिले गेले. ते स्टेटमेंट म्हणजेच लॉज ऑफ इनहेरिटन्स. ते आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्कीच पाहू. त्यानंतर सेकंड वाला जो टॉपिक आहे त्यामध्ये डिसीजेस कसे ऑकर होतात ड्यू टू द ॲबनॉर्मॅलिटीज प्रेझेंट इन अ क्रोमोझोम. म्हणजे क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर मध्ये काही कारणानं जर बदल झाला त्यामुळे जे डिसीजेस आपल्याला पाहायला मिळतात त्याबद्दल समोरच्या टॉपिक मध्ये दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, एवढी दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरेल अशी आशा बाळगतो. RVC एज्युकेअरला स्टे कनेक्ट. धन्यवाद.